काय रे बापाच्या जीवावर ओढते असं प्रत्येक वेळेस ऐकलं असेल ना तुम्ही. खरंच आपण ओढतो की नाही बापाच्या जीवावर, म्हणजे मजा मारतो, काही टेन्शन नसतं. मुलगी असो की मुलगा असो, बापाच्या जीवावर खूप असतात. म्हणजे जरी तो बाप शेतकरी असो, शेतात राहणार किंवा तो मस्त कंपनीमध्ये काम करणारा असो, पण ओढतो आपण बापाच्या जीवावरती. कसं आहे ना, बाप आपल्याला कळू देत नाही घरात काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहित नसतं घरात काय चालू आयुष्य. आपल्याला फक्त मस्त आपलं आयुष्य चालू असतं आणि ते आपल्याला मजा लागतं आपलं आयुष्य जगणं. उठायचं, खायचं, प्यायचं, निघायचं. त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. बाप कळू देत नाही. आई कळून देते ना, थोडंसं रडते, बडबड करते, तिचा राग तिचं रडणं सगळं कळतं. आईची माया कळते. बाप कळू देत नाही, रडत नाही, बोलत नाही. मला पण असं झालं. म्हणजे जेव्हा माझे वडील होतात ना, तेव्हा सगळे जण मला म्हणायचे की तू खूप बोल्ड आहे, म्हणजे तू खूप हिंमतवादी आहे, मुली लागतात हे करतात, तू ते करून दाखवते, असं बळबळ खूप म्हणजे बोलायचे. जेव्हा माझे वडील वाढले ना, त्यावेळेस माझी ती हिंमत पटली. कारण कसं माहिती का तुम्हाला, हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार मला असं वाटतं. असं की वडील असल्यावरती कसं असतं, आपल्याला माहीत नसताना वडील कळू देत नाही. आपण काही करतो, जे म्हणाले ते आपण करतो. पण माझी वडील गेल्यानंतर माझी आई आम्हाला प्रत्येक वेळेस हा असं होईल, तुम्ही नजर केली ना मग असं होईल, म्हणजे लोक असं म्हणते मग हे होईल. म्हणजे आईचं थोडंसं म्हणजे माया म्हणा किंवा आईचं थोडंसं तोंड जरी आपण बघितलं किंवा आई जरा रडली, आपण हे होतं नको बाई, आई रडायला लागली, आई असं म्हणायला लागली, मग आपण ती हिंमत किंवा ते आपलं जे स्वप्न वगैरे तिथं त्याग करून देतो. जसं आई म्हणत तसं आपण करतो. काही की नाही, बाप असल्यावर आपण करतो नाही. पप्पा आईला समजा जरा असं करतोय आपण, काही की नाही. पप्पा आणि आई वडिलांचं खूप म्हणजे खूप मोठा आपल्या डोक्यावरती न दिसणारा हात असतो. त्याच्या छत्र छायेमध्ये ना आपण लई मजा मारतो लई. त्याच्यामुळं तुमच्या माझ्या तर नाही, पण तुमच्या जर वडील असेल ना तर खूप म्हणजे ना, तोंडातनं जरी तुम्हाला बोलता येत नसेल ना, तर तुमच्या कृत्यातनं दाखवा की तुम्ही त्यांना किती प्रेम करताय म्हणून. आणि ते तुमच्यासाठी किती काय करताय तुम्ही, म्हणजे मनात त्याच्याबद्दल तुमची ते आपण म्हणतो ना जाणीव आहे त्या गोष्टीची की वडील आपल्यासाठी हे करतायत म्हणून. कसा वाटला माझा विचार मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.